काहीतरी चालू आहे. आता तू आणि लहानपणी आपण एकच वर्गात शिकलो. एकच वर्गात आपण शिकलो, एकाच शाळेत जायचो. एकाच ताटात जेवण करायचं. मी तुझ्या आईला आई म्हणायचो, तू माझ्या आईला आई म्हणायचो. मी तुझ्या बाबांना बाबा म्हणायचो, तुझे बाबा ते माझे बाबा. तुझी आई ती माझी आई. माझे काका ते तुझे काका. माझे काकू ती तुझी काकू. तुझी बायको ती माझी बायको. माझी बायको तुझी बायको. अरे सॉरी. मी कृषी होतो. म्हणजे माझे बाबा याचे बाबा, याची आई माझी आजी, आणि माझी बायको ह्याची बहिणी. असं आम्ही लहानपणाचे मित्र शिकलो. पण कसं आहे, मी लोकांना सजग करण्यासाठी बाहेर निघालो आणि हा कुत्रे मला फिरतोय. नाही म्हणजे शिक्षण घेतलं तू, शिक्षण झाला, पण आता पुढे काहीतरी केलं असेल ना. हा केलं ना. केलं काय केलं? मी ना आता मोठ्या कंपन्या बनवल्या. अरे वा, छान काम केलं, छान काम. पण मी काय म्हणतो, चल जरा आपण गावात जाऊन तू काय भानगड चालली. चला कोणाची भानगड करून ठेवतो आता. यार मुझे एक बात बता, तेरे को पेड़ काटने के लिए बोला था, काटा कि नहीं अभी तक? अरे काटता हूँ ना पेड़, एक काटना ही, दो काटना ही, तीन काटना, बोल जल्दी. देख, जो पेड़ मेरे घर के काम में बीच में आ रहा होगा, जहाँ मेरा घर बनने वाला है, उसके अगर बीच में आ रहा होगा, उसको सबसे पहले काट. पूरा काटू? पूरा पेड़ काटना है भाई, नहीं तेरे को पहले बता रहा, नहीं तो पैसे एक भी नहीं दूंगा. हाँ, अरे ऐसा कैसा? वो मुझे नहीं मालूम. अरे मैं 4 पेड़ काटूंगा और नाले में डाल दूंगा. जल्दी काट. अरे भाई साहब, मैं पेड़ काट रहा हूँ, ये पूरा पैसे कम देगा. मैं मेरा घर बनाने के लिए पेड़ काट रहा हूँ. देखिए भाई साहब, और आप क्या करने वाले? पेड़ काटूंगा मैं. भाई साहब को दूंगा. अरे देखिए भाई साहब, बराबर, इनको बनाना है घर, और इनको इन्होंने ठेका दीजिए पेड़ काटने का. अच्छा, हाँ. अब बताइए कि आप अगर आपके घर के लिए आपने जो जमीन ली है वहां अगर पेड़ है, और अगर पेड़ बाकायदा पुराना है, 200 साल पुराना, 100 साल पुराना, तो उसको आप काट नहीं सकते भाई साहब. हाँ, त्याला कापता नाहीये का? कारण त्याला शासनाची परवानगी लागते. तर तुला शासनाची परवानगी घ्यावी लागेल. घेतली आहे का? नाही. तर शासन जोपर्यंत झाड कापायची परवानगी देत नाही, तोपर्यंत तुम्हाला झाड कापता येत नाही. आणि समजा तुझ्या त्या प्लॉटवर समजा झाडं आहेत, तर ती रोपटं बाहेर काढ, त्याला व्यवस्थित बाहेर काढून ठेव. तुझं घर झालं की अंगणामध्ये छान पैकी कंपाऊंड वॉलला लावून ठेव. पण गुरुजी, तो झाड खूप मोठा आहे. तो जर मोठा झाड आहे तर तुला त्याला कापण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. अरे असंच आपण करतोय. आपण आपले घर बनवतो, आपले रस्ते बनवतो, आणि काय करतो, झाडं कापत जातो. अरे मोठमोठी झाडं कापली की मग काय नुकसान होतं माहितीये का तुला? नाही गुरुजी. अरे मला सांग, झाडामुळे काय मिळतं आपल्याला? झाडामुळे आपल्याला प्राणवायू मिळते, म्हणजे ऑक्सिजन. काय मिळतं? प्राणवायू. आणि झाड कापलं तर मग ऑक्सिजन मिळेल का? आणि ऑक्सिजन मिळालं नाही तर आपण कुठे जाणार? वरच्या मध्ये. बरोबर आहे. त्याच्यामुळे झाडं हे जगवली पाहिजे की नाही? हो ना. तर जुनं जरी झाड असलं तरी त्याला सारून त्याला वेगळं ठेवून आपण आपलं छोटस राहायला तयार करा, पण झाड मात्र जगवा. तुम्हाला समजलं का? जर अशी गोष्ट असेल गुरुजी, तर मी माझ्या घरासमोरचे झाड कापणारच नाही. वाटेल तर मी आपला जो रस्ता आहे, घर बनवण्याची जी जागा आहे, ती बदलून टाकायची. मी बदलून टाकणार. धन्यवाद गुरुजी. दादासाहेब टाळ्या वाजवा. त्यांनी निर्णय घेतला की मी झाड कापणार नाही, मी हवं तर जागा बदलून घेईन. आणि लक्षात ठेवा, झाडं हा पर्यावरणाचा, निसर्गाचा एक मोठा अविभाज्य घटक आहे. आता याच्यामध्ये हे सगळे पर्यावरणाचे भाग म्हणजे काय नेमकं? तर वेगळ्या प्रकारचे वायू प्रदूषण आहेत ना रे. वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, त्यानंतर आणखी ते ध्वनी प्रदूषण आहे. आता वायू प्रदूषण म्हणजे काय होतं? वायू प्रदूषण म्हणजे काय होतं रे? हवेतून प्रदूषण फैलतं. अच्छा, हवेमधून प्रदूषण जातं. म्हणजे आपण काय करतो, आपण आपल्या घरातली निकामी वस्तू काय करतो, जाळून टाकतो. बरोबर आहे. जाळल्यानंतर त्याचा धूर होतो, किंवा मग टायर आहे, वायर आहे, अशा पद्धतीचे जे धूर निघणारे विषाणू असणारे धूर जे निघतं, त्या धुराला आपण थांबवायचं आहे, ते जाळायचं नाहीये. म्हणजे टायर वायर असं जे आहे ते जाळायचं नाही. काय करायचं नाही? वायर जाळायचं नाही.
प्लास्टिकला जाण्याचं काय होतं, वास येतो ना घाण? हो की नाही? तर प्लास्टिक कधी जाळायचं नाही. कुठलंही प्लास्टिक, कुठलंही वायर, कुठलेही रबर आपण जाळायचं नाही. एवढी लक्षात ठेवणं लक्षात यायची की भंगारवाल्यांना द्यायची किंवा इतर कोणाला द्यायचं, पण त्याचं विल्हेवाट लावायची है ना. पण त्या मातीत आणि जमिनीत ठेवायचं पण नाही, कारण ही अशा वस्तू आहेत ज्या कधी सडत नाही, मरत नाही, नाश होत नाही. त्याच्यामुळे प्लास्टिक वगैरे सारख्या वस्तूंना आपण गोळा करून ठेवायचं आणि भंगारवाल्याला द्यायचं. कळलं? हो मुलगी, कळलं तुम्हाला? हा, तर प्लास्टिक वगैरे सारख्या गोष्टी आता जमा करायच्या, जमिनीत टाकायच्या नाही, फेकायच्या नाही आणि सामावून ठेवायचं. दुसरं कुठलं होतं? हा, म्हणजे पाण्यामध्ये काय करतो आपण? खराब करतो. पाणी खराब करतो ना, गाड्या पाण्यामध्ये आपण प्लास्टिक टाकून देतो, घाण टाकून देतो. तर घाण आणि प्लास्टिक हे पाण्यामध्ये टाकायचं नाही. पाणी पाण्याच्या बॉटल्स त्याचा देखील आपण पाण्यामध्ये कधी टाकायचं नाही, कारण ते संपत नाही आणि जमिनीत राहतं. जमीन निकामी होते आणि निकामी झाली की प्रदूषण होतं. कळलं? तर ते प्रदूषण आपल्याला टाळायचं आहे. आणखी आम्हाला ध्वनी प्रदूषण म्हणजे मोठमोठ्याने आवाज करायचा नाही. डीजे जर तुम्ही लावला तर डीजेला जरा आवाज कमी ठेवायला सांगायचा है ना. आणि मोठे हेडफोन्स वापरतो आपण, आवाज मोठे हेडफोन्स किंवा फोन वापरत असताना फोन आपल्या कानापासून कमी दूर ठेवायचा, कानापर्यंत लावून बोलायचं नाही. म्हणजे याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही आणि आपणही सुरक्षित राहतो. बरोबर. तर लक्षात ठेवा, जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. कारण की जल तुम्हाला माहितीच आहे की पाण्यात आपला पावसाळा लागलेला आहे ना. पाण्यामुळे खूप विषाणू निर्माण होतात, आपल्या आरोग्याला घातक आहे. त्यासाठी आपण जे पाणी आपल्या घरचं जे पाणी गरम करून उकळून प्यावं, तर त्यावेळी आपल्याला एक प्रकारचा जलप्रदूषण कमी होऊन जाईल. त्यानंतर आपण मोबाईल वापरतोय, मोबाईलचा आवाज कमी करा, जेणेकरून ध्वनी प्रदूषण निर्माण होणार नाही. तुम्ही आवाज ऐकत असताना तुम्हीच ऐका, बाजूच्यांना आवाज ऐकू देऊ नका, त्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो. त्यानंतर वायू प्रदूषण, धूर असतो, धूर कुठे असतो, धुळीचा, सिगरेटचा जो काही धूर असतो, ते धूर त्या निमित्ताने आपल्या नाकाच्या माध्यमातून किंवा तोंडाच्या माध्यमातून धूर जातो आपल्या चेस्टमध्ये, त्याच्यामुळे खोकला होतो आणि अनेक आजार होतात. त्याची काळजी करू शकता का ते ध्वनी प्रदूषण. पर्यावरणाला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे झाड आहे. बघा किती सुंदर झाडं लागली या आईच्या आजूबाजूला, बघा किती सुंदर झाड आहे आणि किती छान वाटतं आपल्याला शहरात जवळ झाडं असलेली. म्हणून मित्र, प्रत्येकाने प्रयत्न करायचा आपल्या आयुष्यामध्ये किमान 100 झाडं लावायची. किती? 100. आपल्या आयुष्यामध्ये 100 झाडं लावायची प्रयत्न करा. शपथ घेणार? शपथ घेणार की नाही? तुम्हाला झाडाचं घेणं देणं आहे की नाहीये? आहे? तर मग चला हात वर करू आणि म्हणूया, मी भारताचा नागरिक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात 100 अधिक झाडं लागले, 100 पेक्षा जास्त झाडं लावणार आणि जगले. मला माझ्या भारताला निसर्गरम्य वातावरणात ठेवायचं आहे. निसर्गरम्य वातावरणात ठेवायचं आहे. हा फळ मी आज करतो आहे. हा फळ मी आज आता करतोय. धन्यवाद. भेटू. आपण सगळ्यांनी वेळ दिला. आम्ही जास्त वेळ घेऊ शकत नाही, कारण आपले लेक्चर आहेत. आम्ही 10 मिनिटाची वेळ मागितली, 10 मिनिटात जेवढं सांगू इच्छितो, सांगू शकलो तेव्हा प्रयत्न केला, कारण शिक्षण हे महत्वाचं आहे आणि शिक्षण महत्वाचं आहे. तर आपले लेक्चर पोहोचून तुम्ही वेळ दिला. प्रिन्सिपल मॅडम यांनी आमच्या आदराला मान दिला आणि आम्हाला वेळ मिळवून दिला, त्याकरिता टिळक विद्यालयाचे आम्ही आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. मी विनंती करेन की जो तुमच्या स्टाफ आहे का त्यांनी ताबडतोब इथे यावं. आम्ही घेऊन आणि नंतर विद्यार्थ्यांना त्याच रांगेत आपल्याला वर्गात घ्यायचं आहे. तुम्ही या रांगेत वर्गाने उभ्या आहेत ना.